जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। मोर्चात अनेक नागरिक सहभागी। सरकारने न्याय द्यावा अन्यथा मुंबई गाठू, महिलांचा सरकारला इशारा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। बंजारा समाजाच्या मोर्चाला अनेक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा। मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी। रत्नागिरीत ओबीसी आणि कुणबी समाज आक्रमक। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध। भर पावसात तहसील कार्यालयावर निघाला मोर्चा। कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाचं आंदोलन होणार। 1 ऑक्टोबरला भवानी मंदिरात गॅझेटचं पूजन करून आंदोलनाला सुरुवात होणार। मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई आणि बाबा इंदुलकर यांची माहिती। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील ओबीसी बांधवांचा मोर्चा। जरांगेंच्या मागणीप्रमाणे काढलेला जिया रद्द करण्याची ओबीसी आंदोलकांची मागणी। आंदोलकांचं मुख्यमंत्री फडणवीसांना तहसीलदारांमार्फत निवेदन। धनगर समाजाच्या नेत्यांची पुण्यात राज्यव्यापी बैठक। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बैठक। धनगर समाजाला सरकारने एसटीमधून आरक्षण द्यावं अन्यथा राज्यभरात आंदोलन करणार। धनगर समाजातील नेत्यांचा सरकारला इशारा। ओबीसी आरक्षणासाठी बीडमधील गोरक्ष देवडकर यांची आत्महत्या। छगन भुजबळांनी गोरक्ष देवडकर यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देत भुजबळांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली। चिपळूणमध्ये कुणबी समाजाचं आंदोलन। कोकणातील कुणबी समाज मुंबईत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याची माहिती। चिपळूणच्या तहसीलदारांना कुणबी समाजाचं निवेदन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हाकेंना अटक करण्याची मागणी। बंजारा समाजाच्या नोंदी गॅझेटमध्ये असतील तर आरक्षण द्यायला हवं, मनोज जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार एसटीतून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। बंजारा समाज कुणाला विनाकारण विरोध करत नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंचं जेलभरो आंदोलन पुढे ढकललं। पावसामुळे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन पुढे ढकललं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सभा संध्याकाळी होणार आहे, लक्ष्मण हाकेंची माहिती। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी एससी सेंटरवर एकही अर्ज नाही। अर्ज स्वीकारण्याबाबत सेंटर चालकांना गाव पातळीवरील समितीच्या सूचना नाही। गाव पातळीवर नेमलेल्या समितीने परवानगी दिल्यानंतरच सीएससी सेंटर चालक अर्ज दाखल करून घेणार आहेत। बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचं नांदेड जिल्ह्यात आगमन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सरकार उदासीन। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन कर्जमुक्ती न केल्यास 28 तारखेला मोर्चा काढणार, बच्चू कडूंचा इशारा। जळगावच्या बिलवाडीत हाणामारीत एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी। सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी। ग्रामस्थांनी तब्बल पाऊण तास रस्ता रोको आंदोलन केलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवडी ग्रामस्थांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। कुटुंबियांशी चर्चा देखील केलेली आहे। भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी निमसेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। 20हून अधिक दिवसांपासून उद्धव निमसे फरार होते। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहराला पुराने वेढलं। संपूर्ण शहर जलमय झालेले ड्रोन दृश्य समोर आले। ढगफुटी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। आष्टी तालुक्यातील धामण गावातील नदीला पूर। पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू। तरुणाचा झाडात मृतदेह अडकलेला आढळला। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक गावांचा संपर्क तुटल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांना जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं। बीडच्या आष्टी तालुक्याला पावसाने झोडपलं। अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या। 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली। एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू। आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। साप्ते कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं। जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। परतूर ते रांजणी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांचा धोकादायक स्थितीमध्ये पुराच्या पाण्यातून बिनधास्त प्रवास। अहिल्यानगर शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना सुट्टी। अहिल्यानगरला आज आणि उद्या येलो अलर्ट। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू। अहिल्यानगरच्या करंजी घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू। शेती पशुधन वाहनांचं मोठं नुकसान।
छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. पैठणच्या जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग. गोदावरी नदी दुथडीवरून वाहते. पुण्याच्या शिरूर तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम. शिरूर अंधेरी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. सांगलीमध्ये मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सांगलीत सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. बुलढाणा जिल्ह्यातल्या 33 प्रकल्पातील पाणीसाठा 100% पोहोचला. 2 मोठ्या प्रकल्पांमध्ये 90%पेक्षा अधिक साठा. तर शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला महापूर. परंडामधील काही गावांचा बार्शीशी संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत. बेडच्या आष्टीमधील पंगारा तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात शिरलं. शेतपिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घाटनांद्रा गावात ढगफुटी सदृश पाऊस. घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर. घाटनांद्रा गावातील जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे शेतांनाही आलं तळ्याचं स्वरूप. पुण्याच्या थेऊरमध्ये मुसळधार पाऊस. 40 घरांमध्ये पाणी शिरलं. गायी म्हशींचा मृत्यू तर 30 ते 40 शेळ्यांचा मृत्यू. गावातील नागरिकांचं स्थलांतर. नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. नुकसानाचे पंचनामे सुरू झाले. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सरकारची तयारी. बावनकुळेंचं वक्तव्य. विराटच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळलं. दुर्घटनेत शाळेच्या नावाची कमानच तुटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्यात महावितरण कंपनी विरोधात नागरिकांचा रोष. विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू झाल्यानं नागरिक आक्रमक. गेल्या 1 तासापासून शेगाव ते संग्रामपूर रस्त्यावर आंदोलन. गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडला जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग खचला. TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर दुरुस्तीचं काम सुरू. मात्र संथ गतीने काम होत असल्यानं जड वाहतुकीची मोठी समस्या.